श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी 25 जानेवारी म्हणजेच उद्या शनिवारी आहे. याला षटतिला एकादशी म्हणतात. शास्त्रानुसार षटतिला एकादशीचे व्रत केल्याने कन्यादान, सुवर्णदान आणि हजारो वर्षाच्या तपश्चर्येइतके पुण्य मिळते. या दिवशी तिळाचा वापर अत्यंत शुभ आणि लाभदायक मानला जातो. या दिवशी तिळाचे दान करण्याच्या नियमांमुळे या एकादशीला षटतिला एकादशी म्हणतात. एकादशीच्या दिवशी काही नियमांचे पालन केल्यास जीवनात सुख समृद्धी येते. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये जे काही उपाय सांगितले जातात ते केल्यामुळे आपल्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो दूर होतो. 7 पिढ्यांच्या घरातील दारिद्र्य नष्ट होतं आणि गरिबी संपून जाते. तर असा हा एक प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे. या एकादशीच्या दिवशी आपल्याला या झाडाचं एक पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे, जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, दोष, अडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची भरभरून कृपा आपल्यावरती होईल. एकादशीच्या दिवशी मांस आणि मद्य सेवन करू नये. या दिवशी पितळाच्या भांड्यात अन्न खाऊ नये. वादविवादापासून दूर राहिले पाहिजे. अपशब्द या दिवशी चुकूनही वापरू नये. एखाद्याने जुगार किंवा सट्टा खेळू नये. एकादशीच्या व्रतामध्ये मीठ, तेल आणि अन्नाचे सेवन करू नये. उपवास करणाऱ्या व्यक्तीने दिवसा झोपू नये. एकादशीच्या दिवशी रागावर नियंत्रण ठेवावे. या दिवशी इतरांची टीका किंवा अपमान करू नये. या दिवशी पायाखाली तीळ येऊ देऊ नये. त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी तिळाचे सेवन, फळे आणि फराळ करावं. भगवान विष्णूंना तीळ अर्पण करावे. तिळाचे हवन करावे. पूजेत भगवान श्रीहरींना तीळ अर्पण करावेत. पाण्यात तीळ टाकून स्नान करावे. तिळाचे दान करावे. पितरांना तर्पण तिळाने करावे. गरजूंना आपल्या क्षमतेनुसार मदत केली पाहिजे. उबदार कपडे आणि ब्लँकेट दान करावे. भगवान श्रीहरीचे शक्य तितके नामस्मरण करावे. सूर्यग्रहणाच्या वेळी दान केल्याने जे पुण्य प्राप्त होते ते एकादशीच्या उपवासाने अनेक पटीने जास्त मिळते. गोदान, सोन्याचे दान आणि अश्वमेध यज्ञ जे पुण्य प्राप्त होते ते एकादशीच्या उपवासाने प्राप्त होत असते. संपत्ती, धान्य आणि इत्यादींपेक्षाही जास्त आपल्याला पुण्य प्राप्त होतं ज्यावेळेस आपण एकादशीचा उपवास करत असतो. तर इतकं महत्त्व ह्या षटतिला एकादशीला आहे. या दिवशी ध्रुव योग तयार झालेला आहे आणि त्याचबरोबर सौभाग्य योग देखील या दिवशी तयार झालेला आहे. आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी असतात, शत्रुपीडा, अनेक अशी लोक असतात त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि त्यासाठी ज्या वेळेस हे जे काही पवित्र तिथी असतात, एकादशीच्या दिवशी पृथ्वी तलावरती जे विष्णू तत्व असतं तर ते हजारो पटीने सक्रिय असतात आणि त्या विष्णू तत्वाचा फायदा आपल्याला होतो ज्यावेळेस आपण हे उपाय करत असतो. त्यामुळे भगवान विष्णूंची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी आपल्याला या दिवशी या झाडाचं एक पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे आणि आपल्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा पूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. आपल्या मनामध्ये अनेक इच्छा असतात, मग त्या शारीरिक असेल, मानसिक असेल, कर्जमुक्ती असेल, धनप्राप्ती असेल, नोकरी संबंधितच्या असेल किंवा इतर जी काही इच्छा असेल आपल्या घरामध्ये सतत भांडण, कटकट, वादविवाद होत असेल, घरामध्ये नकारात्मकता जाणवत असेल, कुटुंबाची प्रगती थांबलेली असेल, मुलांची प्रगती थांबलेली असेल, त्याचबरोबर घरामध्ये दारिद्र्य जाणवत असेल, गरिबी जाणवत असेल, तर आपण जर हा उपाय केला तर नक्कीच आपल्याला त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होतील आणि त्याचबरोबर त्याचा जो काही लाभ आहे तर तो देखील आपल्याला होत असतो. तर आता हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. तर काय करायचं आहे, या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे. आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला आपले रोजची जी काही देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे. नंतर मग आपल्याला हा जो उपाय आहे तर तो सकाळी 11 वाजायच्या अगोदर करायचा आहे, कारण सकाळी सकाळी आपल्या मनामध्ये
कोणाही बद्दल वाईट विचार नसतात किंवा वाईट भावना नसतात। त्यामुळे सकाळी ज्यावेळेस आपण उपाय करतो तर त्याचे जे फायदे आहेत तर ते आपल्याला होत असतात। तर आता काय करायचं आहे, एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडेसे तीळ टाकायचे आहे, त्याचबरोबर एक तुम्हाला मोहरीच्या तेलाचा दिवा घ्यायचा आहे, थोडीशी हळद घ्यायची आहे आणि हे संपूर्ण साहित्य घेऊन तुम्हाला पिंपळ वृक्षाजवळ जायचं आहे। शनिवारी पिंपळ वृक्षावरती साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी निवास करत असतात। भगवान विष्णूंनी स्वतः भगवत कथेमध्ये सांगितलेलं आहे की वृक्षांमध्ये मी स्वतः एक पिंपळ वृक्ष आहे आणि जर साक्षात आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असेल तर आपण जर पिंपळ वृक्षाची सेवा केली तर याच्यापेक्षा चांगला जो फायदा आहे तर तो आपल्याला असूच शकत नाही। त्यामुळे उद्या शनिवारी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो पिंपळ वृक्षाजवळ करायचा आहे। सर्वात प्रथम तिथे गेल्यानंतर तुम्हाला त्या झाडाला ते जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत अर्पण करायचं आहे, दिवा अर्पण करायचा आहे, त्याचबरोबर थोडीशी जी हळद आणलेली आहे तर तीही अर्पण करायची आहे, गंध फुलं अक्षदा अर्पण करायची आहे। त्या झाडाच्या तुम्हाला 7 प्रदक्षिणा मारायच्या आहे आणि तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे। नंतर तुम्हाला त्या झाडाच्या खाली जर एखादं पान पडलेलं असेल तर ते तुम्हाला घ्यायचं आहे किंवा मग झाडाचं पान देखील तुम्ही तोडून घेऊ शकता। ते पान तुम्हाला तुमच्या घरी घेऊन यायचं आहे, ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि देवघरासमोर बसायचं आहे। देवघरासमोर बसल्यानंतर तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला हळदीच्या साह्याने त्या पानावरती लिहायची आहे। म्हणजे हळद घ्यायची, हळदीमध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं आणि तुम्हाला बोटाच्या साह्याने लिहा किंवा मग त्याच झाडाची एक छोटीशी काडी देखील तुम्ही तोडून आणू शकता आणि त्याच्या साह्याने तुम्हाला त्यावरती आपली जी इच्छा असेल तर ती एका शब्दात लिहायची आहे। म्हणजे आता तुमच्यावरती जर काही कर्ज असेल तर कर्जमुक्ती लिहा, नोकरी प्राप्ती लिहा, धनप्राप्ती लिहू शकता, मुलांची प्रगती किंवा पतीची प्रगती, अशा एका शब्दामध्ये तुम्हाला तुमची जी काही इच्छा असेल त्या पानावरती लिहायची आहे। आपली इच्छा लिहिल्यानंतर तुम्हाला हे जे पान आहे तर ते भगवान विष्णूंसमोर अर्पण करायचं आहे। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे, माझ्या घरातील जे काही गरिबी दुःख दारिद्र्य असेल ते दूर कर। तुम्ही जी काही इच्छा तिथे त्या पानावरती लिहिलेली असेल ती व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर तिथे बसून तुम्हाला एकदा विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे। विष्णू सहस्रनामचं पठण झालं की ते पान उचलायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायचं आहे किंवा पाकिटामध्ये ठेवायचं आहे। एखाद्या लाल कलरच्या कपड्यामध्ये बांधून तुम्ही ते ठेवू शकता। अशा पद्धतीने हे पान नेहमी आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे आणि बघा किती लवकर तुमची जी इच्छा आहे तर ती पूर्ण होईल। खूप खूप प्रभावी उपाय आहे। उद्या बघा सर्व ग्रह जे आहेत तर ते एका रेषेमध्ये येणार आहे, त्याचबरोबर उद्या षटतिला एकादशी आहे, त्याचबरोबर उद्या शनिवार देखील आलेला आहे। खूप छान शुभ संयोग या दिवशी तयार झालेला आहे। हा उपाय तुम्ही करून बघा, नक्कीच तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुमची पूर्ण होईल आणि त्याचबरोबर ज्या काही तुम्ही अडचणींना सामोरे जात आहात, मग ते तुमचं कर्जमुक्ती असेल, दारिद्र्य असेल, घरामध्ये सतत भांडण कटकट वादविवाद असेल, घरामध्ये सुख शांती जर तुम्हाला लागत असेल तर त्या पानावरती तुम्ही सुख शांती लिहा। अशा पद्धतीने तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्ही त्यावरती लिहू शकता। अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल। करून बघा, फायदा होईल। झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते। व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत, एका नवीन माहिती सोबत। श्री स्वामी समर्थ।